राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्माननीय महिला प्रदेश अध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार माननीय राधिका मिलिंद हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली वटपौर्णिमा दिनानिमित्त वटवृक्षाचे वृक्षारोपण कार्यक्रम सांगली मिरज कुपवाड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समस्त महिला आघाडी यांच्या वतीने घेण्यात आले। सांगली मिरज कुपवाड शहर जिल्ह्याच्या वतीने येथे एकूण 15 ठिकाणी 100 वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी माननीय आयशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष, माननीय उषाताई गायकवाड अध्यक्ष सांगली शहर, माननीय सुनीता जगदने अध्यक्ष कुपवाड शहर, माननीय सुनीता काळे जिल्हा उपाध्यक्ष, माननीय शुभांगी वेदपाठक जिल्हा उपाध्यक्ष, माननीय तबसुम मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष, माननीय माधुरी म्हेत्रे जिल्हा उपाध्यक्ष, माननीय मनीषा विभूते कार्याध्यक्ष, माननीय कमल चव्हाण उपाध्यक्ष सांगली शहर, माननीय नूतन मोठे, माननीय हिना शेख, माननीय कविता सुर्वे, माननीय श्यामल ढोबळे, माननीय चंपाबाई कागे, माननीय संगीता पोपळघट, माननीय संगीता दैड्डमणी, माननीय सुनीता लांडगे, अपर्णा कांबळे, माननीय कल्पना माळकर, पूजा स्वामी, वसुधा हार्गे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होते। आज वटसावित्रीची पौर्णिमा, त्यानिमित्ताने मी सर्व महिलांना वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते। आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या महिला प्रदेशाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार आज आम्ही सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये वटवृक्षाचे वृक्षारोपण हे अभियान राबवण्यात आलेले आहे। तर आम्ही आता सांगलीमध्ये हे वृक्षारोपण केलेलं आहे, तसेच आम्ही कुपवाडमध्ये मिरजेत देखील 20 ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करण्याचा संकल्प केलेला आहे। तरी वृक्षारोपण करणे हे काळाची गरज बनलेली आहे आणि जास्त आम्ही वडाच्या झाडाला प्राधान्य दिलेले आहे। याच्यामध्ये हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख, मिरज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।